आपण रास्ता रोको आंदोलन केले कशासाठी? आजच्या रास्ता रोको आंदोलन करायचं मुख्य कारण म्हणजे आम्ही हा जो 753L हा इंदोर हैदराबाद जो मार्ग तयार होतो आहे, यामध्ये जे भूसंपादन झालेलं आहे, मुक्ताईनगर असो, अंतुर्ली असो, सातोड असो, या भूसंपादनाचा मोबदल्याचा विषय हा सुरुवातीपासून म्हणजे 2022 पासून आम्ही सतत याच्यावरती आम्ही आंदोलन करत आहोत. आमचं सरकारकडे एकच मागणी आहे. कोणती मागणी आहे की बा तुम्ही योग्य कायदेशीर न्याय द्या. शेतकरी विकासाला अडचण नाही आहे. ठीक आहे ना, प्रकल्प आहे, देशाचा विकास होतो आहे. 2 राज्य, एक इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा औद्योगिक आहे, एक आयटी क्षेत्रातलं राज्य आहे, एकमेकाला जोडते आहे. त्यामुळे निश्चितच व्यापार वाढ होणार आहे वगैरे वगैरे. सर्व शेतकऱ्यांना हे सगळं समजते. शेतकरी तयारही आहे, पण शासनाची भूमिका काय आहे की अगदी शेतकऱ्याला मारून अक्षरशः खतम करून, म्हणजे काय, सुरुवातीचा जो अवॉर्ड आहे हा यांनी काय केला आहे की फक्त 45 रुपये चौरस मीटर, तेव्हापासून आमचा संघर्षाला सुरुवात झाली. 45 रुपये चौरस मीटर म्हणजे काय, 4 रुपये 50 पैसे फूट. या सरकारचं मानसिकता आहे शेतकऱ्याची जमीन घ्यायची. आता मला विचार करा, तो महाराष्ट्रातलं असं एक तरी खेडेगाव दाखवा की त्या खेडेगावामध्ये 4 रुपये 50 पैशामध्ये 1 स्क्वेअर फूट जागा मिळते का? नाही मिळणार आहे, कुठेच नाही मिळणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना समजत आहे. पण तरीही 3 वर्षापासून 4 वर्षापासून एवढा संघर्ष होऊनही, एवढे आमचे आंदोलन होऊनही, नितीन गडकरी साहेबांसोबत मिटिंग झाली, महसूल मंत्री बावनकुळे साहेबांसोबत मिटिंग झाली, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा प्रकरणाची माहिती आहे. आमचे खासदार असतील, आमचे एकनाथरावजी विधानसभा परिषदचे आमदार असतील, माननीय चंद्रकांत भाऊ आमदार ते असतील, सगळ्यांना या गोष्टीची इत्थंभूत माहिती असल्यावरही शेतकऱ्यांवरचा अन्याय आजपर्यंत मिटलेला नाही. आता झालं काय, यांनी काय केलं की दरवेळेस पोलीस प्रशासनाचा वापर करून त्या पोलीस प्रशासनाच्या बळावरती आमच्या शेतातनं उभ्या पिकामधून रस्ता तयार करून चुकले. ठीक आहे, रस्ता तुम्ही तयार करा, पण जो तुम्ही तो तोडका फोडका जो मोबदला दिलाय, कमीत कमी तो मोबदला तरी त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती द्या. तेवढा तर द्या, शेतकऱ्याला तेवढा तर पैसा द्या तुम्ही. हा आजपर्यंत 2 महिन्यापासून आम्ही आमच्या व्हाउचरवरती सह्या वगैरे घेऊन सगळे कागदपत्राची पूर्तता क्लिअर झाल्यानंतरही अजूनही आमच्या अकाउंटवरती 1 रुपयाही दमडी म्हणून आलेला नाहीये. म्हणून आणि त्या मागच्या एवढ्या सगळ्या पूर्ण मागण्यांसाठी आणि हे नवीन वगैरे असे भरपूर कारणं आहे. मी तुम्हाला एवढ्या 2 मिनिटांमध्ये कारण एवढे मोठे कारण आहे की अक्षरशः म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख समजायचं काम हे शासन प्रशासन करत आहे. पण शेतकरी मूर्ख नाही आहे, शेतकरी जागरूक आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनाला यश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्ही यापुढेही याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्हाला कुणाची कोणत्या राजकीय याची गरज नाही आहे, कोणत्या पाठिंब्याची गरज नाही. कारण काय, आम्ही थकलो कशामुळे किंवा राजकीय पाठिंबाचा जो विषय होता तो पटलावर आलाच नाही आहे. आजपर्यंत एवढ्या 3-4 वर्षामध्ये आमची बाजू कोणीही समजून घेतली नाही आणि कोणीही आमची बाजू त्या ठिकाणी प्रखरपणे विधानसभा असो, राज्यसभा असो, कुठेही असो आमची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात आली नाही किंवा समोर आलेली नाही आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही हे आजचं आंदोलन केलेले आहे. पुढचा प्रश्न, एक मोजणीचा विषय निघाला होता. आता मोजणीच्या आपल्या सर्वेवाल्या संपादन सुरू आहे, त्याबद्दल मी काहीतरी काम रखडलेलं आहे. याबद्दल आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मोजणीसारखे इतके असंख्य विषय आहे की मोजणी. आता सुरुवातीचा विषय काय असतो की ज्या वेळेस तुमचं 3D होते, 3D झाल्यानंतर प्रशासनाचं सुरुवातीचं पहिलं काम काय असतं किंवा मोजणी करणं म्हणजे काय माहिती काय की नेमकी शेतकरी जमीन जाते किती आहे आणि त्याची शिल्लक किती राहते आहे हे त्या शेतकऱ्यासमोर ठेवणं किंवा त्याला समजलं पाहिजे. असं मोजणी त्याला म्हणतो, पण मोजणी शीट म्हणतो, बरोबर आहे. आजपर्यंत ती मोजणी शीट झालेली नाही आहे. आम्ही त्या मोजणी शीटसाठीही भांडतो आहे. हे सगळे मुद्दे ते आमच्या पहिल्यापासूनच्या याच्यामध्ये आमचे सगळे मुद्दे आहे. मोजणीचा असो, तुमच्या मोबदल्याचा असो, अतिरिक्त जमिनीचा, तुम्ही अतिरिक्त जमीन घेतली, अतिरिक्त जमीन घेऊन आज तुमचं 1 वर्ष झालं तरी तुम्ही त्या जाऊन 3D काढता नाही आहे, त्याचा नवीन अवॉर्ड तयार करत नाही आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं? इतक्या 4ही बाजूनं या प्रशासनानं शेतकऱ्याला हवालदिल करून चुकलेले आहे. आता आपली पुढची भूमिका काय राहील? आमची पुढची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जर अजूनही हे कुंभकर्णासारखं झोपलेलं प्रशासन जर जागा नाही झालं, याच्यापेक्षा आक्रमकतेनं आम्ही पुढचं आंदोलन करू. मग त्याच्यामध्ये जीवितहानी वगैरे काही झाल्यास ते शासन जबाबदार राहील, हे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आज सरकारपर्यंत
सांगू इच्छितो.